हरभऱ्याच्या भाजीचा आहे ना आता शेवटच व्हायला लागला आहे. म्हणजे कसं तर हरभऱ्याला आता घाटे यायला सुरुवात झालेली आहे. तर घाटे येण्याआधी ना थोडीशी अशी हरभऱ्याची भाजी खुडलेली आहे आणि त्या भाजीचा आहे ना छान असा घोळाना खूप छान होतो, चवीला चांगला लागतो. एकदम टेस्टी अप्रतिम चवीला लागते ही हरभऱ्याची भाजी. शेवटी म्हटले एकदा तरी ना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करावा हा. तर नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही भाजी ना मैत्रिणीकडून आलेली होती, मला त्यांच्या शेतातील होती. तर इथं आहे ना ती निवडून घेतली. आळ्या वगैरे तर सध्या काही नाही आहे, पण एखादी निघाली तर त्यासाठी ना स्वच्छ अशी निवडून घ्यायची भाजी. म्हणजे आळ्या पाहून घ्यायच्या त्याच्यामध्ये ना. या दिवसामध्ये या भाजीमध्ये आळ्या खूप असतात. विकत जर भाजी घेतली ना ती नक्कीच धुवून घ्यायची, कारण धूळ वगैरे बसलेली असते. पण आता ही शक्यतो आहे ना घरचीच होती, एकदम तोडून आणली शेतातून आणि लगेच केली, त्यामुळे हिला काही धुवायचं नाही. आता मसाल्यासाठी ना हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या फोडणीतच करणार आहे फक्त. छान लागते लसणाच्या फोडणीमध्ये आणि हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी. तर भरपूर अशा मिरच्या घातल्या आहे, का जास्त तिखट मिरच्या नाही आहे. आणि लसूण जास्त घालायचं शक्यतो. लसणा जर करायची असेल ना तर लसूण थोडासा जास्त घालायचं. इथं 2 कांड्या लसूण घेतला आहे, छोट्या छोट्या कांद्या, आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हे मिक्सरला आहे ना जास्त बारीक नाही करायचं, पाणी घालायचं नाही आहे वाटण करत असताना, कोरडंच फिरवायचं. बघू शकता तुम्ही इथं दरदर थोडंसं जाडसरच वाटण करायचं. याला आहे ना शेंगदाणे घालणार आहे आपण, पण सगळं शेंगदाणे वापरणार आहे. त्यामुळे ना वाटणाच्या वेळेस कधीच शेंगदाणे घालायचे नाही. आणि शक्यतो नाही घातले ना तरी पण ही भाजी खूप छान लागते बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना 1 पळी चमचा जास्त तेल वापरायचं या भाजीला, छान लागते चवीला. आता आहे ना 2-3 चमचे पोहे खायचे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे ना चांगले भाजून घ्यायचे, चांगले म्हणजे खरपूस तळून घ्यायचे. कारण शेंगदाणे घालण्याचं कारण म्हणजे शेंगदाणे जे दाताखाली येतात ना खूप छान भाजी लागते त्याने चवीला. कारण मसाल्यामध्ये जे घालतो ना ते एवढे छान लागत नाही, अशी छान लागतं शेंगदाणे. त्यामुळे ना भाजीला कधी पण आहे ना अशा पद्धतीने शेंगदाणे घाला जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर, आणि स्किप केले तरी चालेल. नुसती मिठात आणि लसूण हिरव्या मिरचीच्या वाटणातच खूप छान होती ही भाजी. शेंगदाणे परतत आले का लगेच आता जिरे घालायचे. जिरे तडतडले का लगेच आता जे वाटण केलं आहे का मिक्सरला ते घालून घ्यायचं आहे. मिरचीचं आणि लसणाचं, आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच खूप छान लागते ही भाजी. आणि थोडीशी आंबटपणा असतो ना याला, तर छान लागते खायला. आणि आता भाजी घालून घ्यायची आहे. हरभऱ्याच्या दिवसामध्ये ना ही भाजी एकदा नक्कीच करायची. हरभऱ्याचा घोळाना म्हणतात त्याला, पण काही ठिकाणी हरभऱ्याची भाजी बनवली जातं ओली भाजी. तर भाजी काय गरम नसते, त्यामुळं हातानेच मिक्स करून घ्यायची. त्यानंतर चटणीने उलटपालट करून आता मिक्स करत राहायची, भाजी परतून घ्यायची चांगली. थोडक्यात भाजी परतत असताना थोडंसं मिडियम गॅस ठेवायचा आणि भाजी परतल्यानंतर आता मीठ घालायचं आहे. म्हणजे भाजीचा आहे ना अंदाज कळत नाही, भाजी खूप असते आणि परतल्यानंतर थोडीशी होती. त्यामुळे आहे ना भाजी परतून झाली का तेव्हाच मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर छान परतायची आता परत. एकदम सोपी, झटपट आणि कमी वेळेत होणारी भाजी आहे. तशी थोडीशी निबर असते शिजायला, पण काड्या जेव्हा घेतल्या नाही ना तर कवळी असते. काड्या जास्त घ्यायच्या नाही भाजीच्या फक्त. आता आहे ना याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं. जास्त पाणी पण नाही घालणार, कारण भाजी जास्त निबर नाही. त्यामुळं फक्त 1 वाटी पाणी घातलं. 1 वाटी पाण्यामध्ये आहे ना भाजी शिजून जाणार आहे. आणि आता झाकण ठेवून आहे ना 5 मिनटासाठी शिजून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपली इथं भाजी शिजली आहे.
परतून बघू शकता तुम्ही शिजल्यानंतर किती भाजी एकदम थोडीशी झाली. तर इथं आपली मस्त आंबट थोडीशी अशी चवीला लागणारी अशी हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याचा घोळाणा इथं तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका तुमच्याकडं काय म्हणतात, हरभऱ्याची भाजी म्हणतात का हरभऱ्याचं घोळाणं म्हणतात ते पण सांगा. आणि ही तुम्ही ना पातळ पण करू शकता, थोडंसं आहे ना मेथीच्या भाजीने थोडासा लपथप असा रस्सा धरून पण चांगली लागते ही भाजी. पण शक्यतो सुकी भाजी खूप छान लागते, हा घोळाणाच म्हणतात त्याला. हा जो हरभऱ्याचा घोळाणा आहे ना तो अप्रतिम लागतो बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत. ज्यांना चपातीसोबत आवडत असेल ते चपातीसोबत पण खाऊ शकता, पण शक्यतो आहे ना खायचा असेल तर ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खा. तर अजून आहे ना हरभऱ्याच्या भाजीची सीझन आहे, तोपर्यंत एकदा तरी तुम्ही ही भाजी ना नक्कीच करा हरभऱ्याचं घोळाणा. आणि एखाद दिवशी डाळ भात असेल तर सुकी भाजी म्हणून पण तुम्ही करू शकता याला, किंवा टिफिनला देण्यासाठी पण करू शकता हरभऱ्याची भाजी. कारण काही काहींना आवडते जो हरभऱ्याचा घोळाणा आहे ना तो खरंच गावाकडच्या पद्धतीने केला ना तर खूप छान चवीला लागतो. आणि गावाकडे विशेषतः ह्या भाज्या खाल्ल्या जातातच. तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद.